हॅलो फ्रेंड्स, या ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटोरीचा शेप बघू शकता। अगदी प्रॉपर असा आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आणि फिटिंग आणि फिनिशिंग सहित ब्लाउज तयार झालेला आहे। तर आज आपण फिटिंग करणार आहोत ब्लाउजची, तर जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी भारती आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा, मी प्रॉपर असं कटोरी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोनों पण असे रेडी करून घेतलेले आहेत, अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित तुम्ही तर पाहू शकता। तर बघू शकता तुम्ही फिनिशिंग सहित बाई पण तयार करून घेतलेली आहे आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोनही पार्ट असे अगदी व्यवस्थित तयार करून घेतलेले आहेत। तर बघा, व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा, आता अगदी आपण पार्ट पूर्ण जोडून घेणार आहोत। तर आमोरासमोर आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे। तर बघा, मी असे घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात म्हणजे सरळ साईडनं आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघा, मी सरळ साईड घेत आहे आणि सरळ साईडवरून साडी टिप लावून घेत आहे। आता बघा, टिप लावून घेतली आणि आता जो एक्स्ट्राचा भाग आपला धागे जे निघलेले आहेत तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा, मी आता कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता आपण सरळ साईडनं टिप लावून घेतलेली आहे। तर आपल्याला उलटं पाट करून घ्यायचं आहे, उलटं भाग करून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी उलटं केलं आणि अर्ध्या इंचावर बघा, तर अर्ध्या इंचावर मी इथून टिप लावून घेत आहे, अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर बघा, आता अर्धा इंच आपण घेतलं आणि टिप लावून घेत आहोत। आता हा पण भाग आपल्याला तसंच जोडून घ्यायचे अगदी व्यवस्थित करून। तर बघा, मी अगदी व्यवस्थित केलं आणि अर्धा इंचावर इथून टिप लावून घेत आहे। आता आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे। तर बघा, सिंगल टिप लावलेली होती, तर आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे। तर बघा, मी डबल टिप लावून घेत आहे। आता पूर्ण आपले शोल्डर जोडून झालेला आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता आपले पूर्ण शोल्डर आपण जोडून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला कंबर आपलं कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे आणि कितीची आहे आपली बघा, 28 साईजची कंबर आहे। तर मी इथं 7 इंच घेत आहे। आता इथं 7 इंच दोनही भाग सारखे जोडले, 7 इंच घेतलं आणि आता बॅक पार्ट आपण घ्यायचा आहे कमरेचा भाग। तर कमरेचा भाग असं दोनही सारखे करून घेतले। त्याच्यानंतर 7 इंच तर घेतलं, 7 चौक 28, 4 भाग आपले 28, तर 28ची कंबर आहे। तर अगदी बरोबर आपली येत आहे। तर बघा, आता आपण दोनही भाग असे सारखे एकदा चेक करून घ्यायचे, कोणचा पण भाग आपला कमी जास्त जर झाला, कधी कमी जास्त होतोच, तर तो भाग आपल्याला सारखं असं कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी प्रॉपर अशी बाही तयार रेडी करून घेतलेली आहे। तर हा भाग आपल्याला फ्रंट साईडनं जोडायचा असतो। तर बघा, मी हा भाग फ्रंट साईडनं जोडणार आहे, अगदी एक्स्ट्राचा भाग असा कट करून घेत आहे। तर बघा, आता आणि एकदा असं चेक करून घ्यायचा आहे आपला मुंडा कितीचा आहे जो प्रॉपर, आणि इथं छोटीशी अशी कट लावून घ्यायची आहे। तर हा भाग मी फ्रंट साईडनं जोडून घेत आहे। जो आपण बाहीचा जो मध्य करून कट लावलेला होता तो अगदी शोल्डरवर घ्यायचा आहे। तर बघा, मी अगदी शोल्डरवर घेतलेला आहे आणि बरोबर असे सारखे दोनही पाट असे जोडून घेत आहे न खिसता। तर बघा, आपण एक साईड आपण बाही जोडून घेतलेली आहे, तर अगदी व्यवस्थित आलेली आहे। आता तोच भाग आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडनं पण टिप लावून घ्यायची आहे। तर बघा, अगदी असं न खिसता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा, अगदी आपण प्रॉपर फिनिशिंग सहित बाही जोडून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित बघू शकता, कुठेही चुन्नट नाही, कुठेही झोल नाही। तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत। तर अगदी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे एकदा। तर बघू शकता, असं एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला सिंगल टिप जे लावली आहे आपण, तर त्याच्यावरच आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे। तर बघा, मी डबल टिप लावून घेत आहे।
आता बघा पूर्ण प्रॉपर अशी आपण डबल टिप लावून आणि अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण बाही जोडून घेतलेली आहे। तसेच आपण दुसऱ्या साईडनं पण बाही जोडून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा भाग बघा कट करून घेत आहे मी, जो एक्स्ट्रा झालेला भाग आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि जो बाहीचा मध्य घ्यायचा आहे तर बघू शकता मी असं बाही एकदा अशी जोडून घेते आणि जो एक्स्ट्रा झालेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बाहीचा मध्य घेऊन आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा आता असं अशी एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आणि जो बाहीचा मध्य आहे तिथे एक कट लावून घेत आहे मी। आता हा भाग मी फ्रंट साईडनं जोडून घेत आहे। तर आता बाहीचा मध्य घेतला आणि शोल्डरवर जोडून घेतलेला आहे। जर आपण बाही शोल्डरवरून जोडून घेतली तर अगदी बरोबर आणि व्यवस्थित येते, कुठेही कापड आपलं कमी जास्त होत नाही। तर जेव्हा पण आपण बाही जोडून घेतो तेव्हा आपण शोल्डरवरूनच बाही जोडून घ्यायची आहे। आता बघा अगदी व्यवस्थित आणि कुठेही कापड कमी जास्त झालेले नाही आहे, अगदी व्यवस्थित आपण बाही जोडून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण ह्या साईडनं एकदा चेक करून घ्यायचं आहे, कुठं पण कमी जास्त जर झालं तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा आपण टिप मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपण डबल टिप इकडे पण लावून घेऊ। तर बघा आता आपण डबल टिप लावून घेतली। आता आपल्याला प्रॉपर फिटिंग करून घेत आहे मी। तर अगदी बघा आता आपण इथून बाहीकडून आपण फिटिंग करून घेत आहोत। तर इथं दंडघेर आपलं 5 इंच आहे, तुमचं जास्त पण असू शकते, 5.25 इंच 5.5 इंच असू शकते। तर तुम्हाला तेवढं घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली, तिथून आपण मी सरळ साईडवरून शिलाई करून घेत आहे, एकदम टिप मारून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही। आता बघा हा भाग आपला थोडा जास्त झालेला आहे, बघू शकता ना तुम्ही, थोडा भाग आपला जास्त झाला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग आपल्याला बघा आता आपला थोडा भाग हा जास्त झालेला आहे, फ्रंट पार्टचा आपण भाग जास्त आलेला आहे, कधी बॅक पार्ट जास्त होऊ शकतो, कधी फ्रंट पार्ट जास्त होऊ शकतो। तर ह्या पार्टला फ्रंट पार्ट जास्त झालेला आहे। तर बघा आता मी इथून थोडा भाग आता इथून टिप लावून घेत आहे, बघू शकता तुम्ही, अशी टिप लावून घेत आहे आणि बघा इथून टिप लावली। आता बघा आता आपण एकदा चेक करून बघू, तर अगदी व्यवस्थित आलेले आहे, बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित टिप मारल्याच्या नंतर दोन्ही भाग असे सारखे आलेले आहेत। तर अशीच आपल्याला जर आपला पार्ट एक कमी जास्त झालं तर अशीच टिप लावून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेत आहे। आता आपण सरळ साईडनं टिप लावून घेतली, आता आपल्याला तोच पार्ट उलट भाग करून घ्यायचा आहे। तर बघा मी उलट केलं आणि दोन्ही भाग आपण जे मार्जिन केली 7 चौक 28 साईज, तर दोन्ही साईडनं बघा इथं दोन्ही साईडनं 7 चौक 28 बरोबर एका ठिकाणी तिथून टिप मारून घेत आहे। जर एका ठिकाणी आपली मार्जिन जर नाही आली तर आपण मध्यभाग घ्यायचा आहे आणि टिप लावून घ्यायची आहे। तर बघा मी माझे जे 7 चौक 28 ची कंबर आहे, तर बरोबर अगदी आलेला आहे। आता इथून छातीचा चौथा भाग 8 इंच आणि इथून मुंडा आहे 7 इंच, तर बघा मी 7 इंच घेतलं आणि अगदी इथं टिप लावून घेत आहे। तर बघा फिटिंग करत आहोत आपण, तर अगदी आपल्याला जेव्हा फिटिंग करतो छातीचा चौथा भाग आणि मुंड्याचा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि आता दंडघेर आपण मोजून घेत आहोत। तर दंडघेर इथं 5 इंच आहे, तुमचं कमी जास्त असू शकते, तर त्या हिशोबाने आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला इथं 2-3 टिप लावून घ्यायचे आहेत, तर मी इथं 2 टिप लावून घेत आहे। तर बघा अगदी प्रॉपर आपली फिनिशिंग सहित पूर्ण आपण फिटिंग करून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित, बघू शकता तुम्ही।
खूप छान अशी फिटिंग आलेली आहे, कुठेही झोल नाही आणि फुगा नाही, अशी अगदी व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे। तर बघू शकता। आता दुसऱ्या पण साइडने आपल्याला तशीच फिटिंग करून घ्यायची आहे। अगदी सरळ भागावरून आपण दोनही भाग असे सारखे जोडून घ्यायचे आहेत। तर बघा मी असे सारखे जोडून घेत आहे आणि जो आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो तिथून बघा मी 1.5 इंच 2 इंच आपण शिलाई जी मार्जिन घेतो तिथून टिप लावून घेत आहे। आता इथे दंडघेर आहे 5 इंच घेतलं आणि शिलाई मार्जिन 2 इंच घेतली। अगदी कॉर्नरवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा आता आपली पूर्ण आपण सरळ साइडने शिलाई करून घेतली। आता एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेत आहे। तर त्याच्यानंतर आपण सरळ साइडने शिलाई करून घेतलेली आहे। आता आपल्याला तोच भाग आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे। तर बघा मी आता उलटा करून घेतलेला आहे आणि आता इथून प्रॉपर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघा मी इथं दंडघेर घेत आहे, दंडघेर 5 इंच, तर दंड आहे 5 इंच आणि आता आपण मुंडा आणि छातीचा चौथा भाग मोजून घेऊ। तर बघा इथं छातीचा मुंडा 7 इंच आणि छातीचा चौथा भाग बघा जिथून आपण आय केलेली आहे आयपासून आपल्याला असं मोजून घ्यायचं। तर इथं 8 इंच, तर 8 इंच बरोबर प्रॉपर असं आपल्याला दोनही शेम आलेले आहेत आणि आता कंबर आपली 28, तर बघा 28 तर 7 चौक 28 आपली एकदम सारखी अशी मार्जिंग आलेली आहे। तर बघा आता इथं मी डबल टिप लावून घेत आहे। तर बघा अगदी व्यवस्थित आपलं फिटिंग सहित फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज रेडी झालेला आहे। तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। तर बघा अगदी आपलं व्यवस्थित ब्लाउज तयार झालेला आहे। तर बघा पूर्ण फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज तयार झालेला आहे। चला तर मग अशाच छानशा व्हिडिओ सोबत आपण आता पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय। ओके बाय बाय। थँक्यू सो मच। बाय।